आणि मिकी मिकी काय म्हणावं त्या नाटकामध्ये. आणि विराजसला मी अरे बापरे. डोकं खाल्लं होतं कधी मी आणतो पहिली 5 मुंबईला. मिनिटं विराजस कुठे मला मी ओळखलंच नाही. हो हो हो. मी हा विराजस आहे का असं विचारावं का, मग लोक मूर्खात काढतील का, असं माझं झालेलं की आपण जरी नाटक खूप रेग्युलर बघतो. माझी एक मैत्रीण आहे, ती सेकंड का थर्ड टाइम नाटकाला आली, तिला एंड पर्यंत कळलं नाही की तो विराजस आहे. एंड पर्यंत मी पण कन्फ्युज होते. मी खरं सांगते, मी कन्फ्युज होते. नंतर मी स्वतःला समजले की हा विराजसच असावा. आवाजही वेगळा काढलाय त्याने आणि थोडंसं पोक काढलंय, लुक वेगळा आहे आणि हाफ पॅन्ट नंतर धोतर नंतर हाफ पॅन्ट. आणि ते नाटक म्हणजे सॉर्ट ऑफ तुम्हाला 70s मध्ये घेऊन जातो. तो एरा पूर्ण क्रिएट करणं खायचं काम नाहीये. तुमचं नेपथ्य असून दे, कॉस्ट्युम असून दे, तुमचं संवाद असून देत, 70चं पुणे तिकडे उभं करणं खूप डिफिकल्ट आहे. खूप छान काम केलंय. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला असं फील येतो की तुम्ही एखादा मूवी बघताय, चित्रपटाचा फील येतो. तो असं वाटतं नाटक चालू. आणि एवढी अतरंगी मंडळी येते, म्हणजे सूरज पारसने जो आता वरवरचे वरवर मध्ये पण आहे, पांडाची भूमिका करतोय, शिवराज वायचळ, विराजस कुलकर्णी, ओंकार गोखले, कमाल. आणि बाकीही आर्टिस्ट जे प्रेक्षकांमध्ये येऊन डान्स करणं वगैरे, हा जो प्रकार आहे ना, अमर अकबर अँथनी वगैरे पिक्चर कसे होते तशा टाईपचं काय. आणि हे प्रायोगिक असलं तरी काय म्हणतात, 2 अंकी प्रॉपर नाटक आहे. प्रॉपर 2 अंकी नाटक प्रायोगिक म्हणावं का, खरंच हा मुद्दाच आहे. आणि त्याची कमर्शियल व्हॅल्यू इतकी छान आहे ना. गॉड, ते खूप चांगलं सादर केलंय. प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे नाटकाचं. विराजस पाहत असशील तर प्लीज याचे दौरे काढ, खूप परत आण इकडे मुंबईला, प्लीज प्लीज.